तुमचा कॉल झालाय तुंगीकर सरांशी? आत्ता नाही झालेला, करू का? नाही तर मग मी बघतोय, नाही तो कदाचित ऑन द वे असेल. मी हा आता हा लावला हा. होता तर हे नाही होते, तो काय म्हणतात त्याला, उचलत नाहीयेत. आपण सुरू करू व्हिडिओ त्याला तो. चालेल चालेल. व्हिडिओ संतोष व्हिडिओ इनेबल कर. व्हिडिओ बंद ठेवलाय का? हा. मोहिते सर आपण चालू करूया. सरांचा व्हिडिओ ऑन करा, करा पटकन. हा सर, व्हिडिओ ऑन झालेला आहे बघा. सर व्हिडिओ ऑन करा तुमचा. हा सॉरी. सर करूया सुरू? हो करूया. आणि रिओंटेशन प्रोग्राम आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. त्याचबरोबर क्षारसूत्र थेरपी किंवा डायबिटीस, प्रकृती, दिनचर्या, रक्तमोक्षण अशा अनेक विषयावरती नॅशनल इंटरनॅशनल सेमिनार्स मधून त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यांनी वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये को चेअरपर्सन म्हणून सायंटिफिक सेशन आणि पेपर प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. ते आयुर्वेद व्यासपीठचे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, तसेच नॅशनल काउन्सिल फॉर क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट न्यू दिल्ली याचे ते मेंबर आहेत. आणि ॲडवायझरी कमिटी फॉर सोया रिप्का बोर्ड इन नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन न्यू दिल्लीचे ते मेंबर आहेत. आणि सध्या ते यशवंत एकनाथ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोडोली कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचं
अकॅडमिक त्याचबरोबर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स अगदी 20-25 वर्षाहून अधिक काळाचा आहे. आणि अशी थोर व्यक्ती आपणाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली आहे. मी काही दिवसापूर्वी सरांची सहज असं भेट झाली आणि त्यावेळेला ह्या अकॅडमिक फोरम बद्दल मी बोललो. तर इन शॉर्ट मी सांगू इच्छितो की आपला आयुर्वेदिक मेडिलाईन हे अकॅडमिक फोरम निर्माण केलं ते मोस्टली जनरल प्रॅक्टिशनरना प्रॅक्टिसमध्ये येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे काय करता येईल. तर अकॅडमिकली आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे, अपडेट असायला पाहिजे, तरच आपली प्रॅक्टिस अपग्रेड होणार आहे. ह्या हेतूने वेगवेगळे आम्ही मॉड्यूल तयार केले. जसं आता ईसीजी इंटरप्रिटेशनचा एक 6 आठवड्याचा घेतला. इमर्जन्सी मॅनेजमेंट म्हणजे प्रॅक्टिसमध्ये येणारे जे काही इमर्जन्सीज आहेत, मग बाहेरून येणारी इमर्जन्सी असो किंवा इन प्रॅक्टिस इमर्जन्सी काही निर्माण झाली, तर ते आपण कशा पद्धतीने हँडल त्या संदर्भातलं जे गाईडलाईन्स किंवा प्रोटोकॉल्स आहेत, एक स्टँडर्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, ती कशा पद्धतीने असायला पाहिजे. ह्या बाबतीत जसं केसकर सर एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्या माध्यमातून आपण हे मार्गदर्शन उपलब्ध करून घेतलं. तसेच हायपरटेन्शन मॅनेजमेंट असेल, अगदी रुटीनली डेली आपल्याकडं न्यू डिटेक्ट होणारे हायपरटेन्शनचे पेशंट येत असतात. मग अशा पेशंटला आपण कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे आणि त्यांना लाईन ऑफ ट्रीटमेंट प्रायमरी काय असायला पाहिजे. पण जे आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो ती ट्रीटमेंट बाहेर पेशंट कितीही क्रॉस झाला किंवा हायर सेंटरला जरी गेला तर आपल्या ट्रीटमेंटच्या बाबतीत तो विचार झाला पाहिजे की ठीक आहे, ह्या डॉक्टरनी राईट ट्रीटमेंट दिलेली आहे, आता पुढे काय करावं लागणार आहे. इथपर्यंत आपले जे प्रिस्क्राईब आहे ते प्रिसाइज प्रिस्क्रिबर कसं व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने आपण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आमचा हा छोटासा प्रयत्न होता, पण आमच्या प्रयत्नाचा असा काही स्फोट झाला की तो पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही आमच्या हे वेबिनारच्या माहिती पोहोचली आणि डॉक्टर्स अगदी शेकडोंच्या संख्येने आपल्याला जॉईन होत आहेत. आणि त्यांच्या डिमांड म्हणून आपण वेगवेगळे मॉड्यूल्स त्यांच्या समोर आणतोय, वेगवेगळे टॉपिक्स त्यांच्या समोर आणतोय. आता काही गोष्टींचे केसकर सर माहिती देतीलच की फार्मॅकोलॉजीच्या बद्दल आपण फक्त एक परीक्षार्थी म्हणून कॉलेजमध्ये अभ्यास केलेला असतो, पण त्यानंतर कधी त्याचा पाठपुरावा करत नाही किंवा त्याची त्या पद्धतीने माहिती घेत नाही. पण आपण जे प्रिस्क्राईब करतो ते किती स्टँडर्ड असायला पाहिजे, प्रत्येक मोलिक्युलचं आपल्याला त्याचं क्लिनिकली प्रॅक्टिसमध्ये काय महत्व आहे ह्या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी आपण जे काही मॉड्यूल त्याबद्दल केसकर सर डिटेल देतीलच. तर आज आज होणाऱ्या समारोपासंदर्भात मी सांगू इच्छितो की ईसीजी इंटरप्रिटेशन मध्ये अगदी बिगिनर्स होते ते जॉईन झाले होते, काहींना थोडीफार माहिती होती ते जॉईन झाले होते, काय आयसीयू मध्ये काम करतायत त्यांना बऱ्यापैकी ईसीजीचं नॉलेज आहे असे जॉईन झाले होते. पण आमच्या ग्रुपवरती ईसीजी इंटरप्रिटेशनच्या बाबतीत डिस्कशन इतक्या प्रमाणात चालू आहे की खरोखर आम्हाला समाधान वाटते की लोक इतक्या आत्मीयतेने त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतायत. डॉक्टर तुंगेकर सरांच्या सारखे अगदी अगदी बॉटम ऑफ हार्ट म्हणतात. काहीने मला प्रतिक्रिया पाठवली की लेफ्ट व्हेंट्रिकल पासून शिकवणारे. ठीक आहे, त्यांना आता नेमकं त्याच्यामध्ये काय, पण खरोखर कौतुकाची बाब आहे की प्रेझेंटेशन नॉलेज प्रत्येक बरेच जणांना नॉलेज आहे, पण ते ज्याच्या डोक्यात नॉलेज आहे ते समोरच्या डोक्यात घालण्याची कला हे ठराविक लोकांच्याकडे आहे. जसे तुंगीकर सर असतील किंवा केसकर सर असतील, त्यांनी स्वतःचा वेळ काढून आमच्यासाठी दिला आणि आम्हाला अगदी हाताला धरून शिकवण्या पद्धतीने शिकवलं. तर खरोखर त्यांचं म्हणजे आभार मानावे, धन्यवाद व्यक्त करावे तेवढे थोडेच आहेत, कारण ते चांगले हाडाचे शिक्षक आहेत. तसेच हाडाचे शिक्षक आज आपल्याला अतिथींच्या स्वरूपात या ठिकाणी लाभलेत. मी ह्याच्यामध्ये फार वेळ न घेता, कारण आपले अतिथी बोलणार आहेत, आपले मार्गदर्शकही बोलणार आहेत आणि काही पार्टिसिपेंट आहेत त्यांनाही आपलं मनोगत व्यक्त करायचे आहेत आणि त्यांच्याही आम्ही काही सूचना जाणून घेणार आहोत. तर हे आपण सिरीज संपवत असताना एक याला स्टँडर्ड प्रोटोकॉल असावा आणि आपल्या स्वतःची चाचपणी होणं गरजेचं आहे. ह्यासाठी आम्ही काय केलंय की एक एमसीक्यू टाईप टेस्ट घेतली आणि ड्युरिंग वेबिनार सिरीज आपण डिस्कशन स्वरूपात आणखीन माहिती घेतच होतो, म्हणजे कुणाला कितपत त्याचं नॉलेज आलेलं आहे किंवा त्यांना आत्मसात झालेलं आहे. तर ही टेस्ट घेतली. आता हे मार्क्स हे फक्त एक्झाम घेतलेले आहे ते सांगणं गरजेचं आहे म्हणून मार्क्सला आम्ही महत्व देत नाही. या ठिकाणी तुमचा अटेंडन्स फार महत्वाचा आहे, तुमचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह होत आहे हे बघणं गरजेचं आहे आणि तुमचं स्वतःचं असेसमेंट त्याच्यामध्ये आहे. तर ह्या एमसीक्यू मध्ये आपण 40 मार्काची एमसीक्यू घेतली गेली होती. त्याच्यामध्ये एक गोष्ट घडली की सगळ्यांनी गडबड केली.
मला वाटतं ह्या गोष्टीसाठी तुंगीकर सर सहमत असतील किंवा केसकर सरही सहमत असतील. सगळ्यांना बऱ्यापैकी अगदी 90% येते, नाही असं नाही. आतापर्यंत जेवढं शिकवलं आणि जे MCQ होते ते 99% येण्यासारखे, पण गडबड केली. पण असो, त्यातूनही एक 10 ते 11 मेंबर्स असे निघाले आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना समसमान गुण आहेत. जसं की 38 मार्क्स असणारे एक 2 मेंबर आहेत, त्यांचं मी नाव घेतो आणि पार्टिसिपंट जिथे असतील त्यांनी मनापासून टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. तर 38 मार्क्स असणारे अनुजा जगदीश मुधाळे यांना 38 मार्क्स आहेत, ते फर्स्ट आहेत म्हणा. त्याचबरोबर दुसरे काय 38 मार्क्स असणारे यशवंत नारायण सावंत. ओके, हे 2 मेंबर 38 मार्क्स असणारे. त्यानंतर आहे ते 36 मार्क्स असणारे, त्याच्यामध्ये संदीप किरद, मनीषा दांडेकर मॅडम, ममता बांदिवडेकर, त्यानंतर मिनल रवींद्र शेजाळ, डॉक्टर प्रवीण अण्णासो मगदूम आणि मनसुरी मोहम्मद रिजवान. हे 36 मार्क्स असणारे, समान गुण असणारे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर 34 जे थर्ड वरती आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर सुरेश घोरपडे, डॉक्टर शंकर, हा ह्याच्यापूर्वी नाव घेतले ते सगळे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर म्हटलो नाही म्हणून गैरसमज नसावा. डॉक्टर शंकर शेतीबा जाधव, डॉक्टर शर्वरी अमर तिबिले, डॉक्टर अशोक वसंत गायकवाड, डॉक्टर तुषार राजाराम चिपळूणकर आणि डॉक्टर सुरेश धोंडेराम शेलार. हे 34 मार्क्स असणारे. आणि बाकी सगळे आहेत ते मॅक्झिमम 30 मार्क्स, 30 आणि 30च्या अबोव असणार, म्हणजे 30 मार्क्स असणारे आहेत, 30 किंवा 32 मार्क्स असणारे. तर यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ह्या सर्वांनाच लवकर सर्टिफिकेट, आता टेक्निकली काही गोष्टीमुळे मी इथं सर्टिफिकेट समोर, कारण आजच्या चीफ गेस्टच्या हस्ते त्यांना आपण सर्टिफिकेट डिस्प्ले करणार होतो, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण आता ते करत नाही, तर सर्टिफिकेट त्यांना पोच होतील. तर मला वाटतं ह्या आभारानंतर किसकर सर, तुमची काही सूचना असेल तर बोलू शकताय, किंवा आपल्या प्रथम प्रतिक्रिया घ्याव्या का, हा विषय होता. सर, आता आपण प्रथम प्रतिक्रिया घेऊया, त्याच्यानंतर मग आपले प्रमुख पाहुणे यांचं एक मनोगत घेऊ, आणि त्याच्यानंतर मग शेवटी मी माझं आणि अतुल सर आम्ही कन्क्लुडिंगला रिमार्क देऊ आणि मग आपण कार्यक्रम संपूया. चालू शकतो. तर आता हँड रेज करून लोकांना प्रतिक्रिया देऊ देत तशा, एक किंवा 2 जे आता मिनिटांमध्ये प्रतिक्रिया द्या, सूचना द्या. आवटी सर बोला. हॅलो. हा बोला सर. हॅलो. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार सर. हॅलो. हा बोला सर, आम्हाला ऐकू येतो तुमचा आवाज, तुम्ही बोलत राहा. नमस्कार सर. आपल्या सर्वांचं, विशेषतः अतुल सर, आपले केसकर सर आणि संतोष सर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी पाया रचला ते डॉक्टर संदीप मोहिते सर. आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपली जी एक्झाम शुक्रवारी होती, त्या दिवशी क्लिनिक मध्येच असल्यामुळे लेक्चर ऐकता ऐकता मी एक्झाम आपले हे बघत होतो तुमचे, आणि सडनली त्यावेळेस एट अराउंड 3:45च्या दरम्यान माझ्याकडे एक केस सडनली आली. एक 42 इयर्स ओल्ड सचिन पाटील म्हणून एक माझ्या पेशंट, म्हणजे माझी पेडियाट्रिक प्रॅक्टिस असल्यामुळे जास्त त्याचे आई वडीलच होते, एका मुलाचे वडीलच होते. ते आले, येताना त्यांना पूर्ण स्वेटिंग झाले, तर बाहेर ओपीडी मध्ये बसते. माझ्या असिस्टंट काहीतरी त्रास होते म्हणून मी त्यांना आतमध्ये घेतलं, आणि मी पल्स बघायला, मला पल्स काही एवढी हे वाटत, पण आपल्या जो पल्स ऑक्सिमीटरचा मला फायदा झाला. त्यात बघितलं तर 180 to 184 अशी पल्स दिखायला लागली. त्यांना विचारलं काय होतं, ते बोलले की मला अस्वस्थ वाटतंय, मला काही दम लागत नाही, पण मला विकनेस आणि गळून पडल्यासारखं वाटतं. मी लगेच ईसीजी करायला घेतला, आणि ईसीजी करतानाही त्यांची कंडिशन मला थोडीशी डिटोरेट वाटत होती. मी माझ्या असिस्टंटला सांगितली, जी आपली लास्ट टाइम आपण जी इमर्जन्सी बॅग दिली होती ती रेडी करून ठेवायला सांगितली. त्याच्याबरोबर कोणच नव्हता, असिस्टंट त्याच्या मिसेसला कॉल करायला सांगितला. आणि जसा मी ईसीजीचा पेपर बाहेर काढला, त्यामध्ये व्हीटी व्हेंट्रिकल टॅकीकडे बघितलं, मी आदरलो, बोला आता काय करायचं. पण सुदैवाने माझ्याकडे काही अॅमिट्रॉनची 200 मिलीग्रामची टॅबलेट दिली, बिटा ब्लॉकर दिला, आणि लगेच अँब्युलन्सला फोन केला, पण काही फोन लागत नव्हता. लागला त्या याच्यातच मी पेशंटला डायरेक्ट माझ्या गाडी घेतला. असिस्टंट बोलला तू चल लगेच माझ्याजवळ रिलायन्स, मी नवी मुंबईत रिलायन्स हॉस्पिटल तिकडे जाऊया. मी तिकडचे इमर्जन्सी इन्चार्जला फोन केला, मी येतोय. तो बोलला तू, त्यांनी सगळे रेडी केले, आणि मी त्या पेशंटला त्या याच्यात घेऊन निघालो. ऑन द वे तो जस्ट मला वाटतं 3 मिनिटं असताना तो एकदम कोलॅप्स व्हायला लागला, आणि सडनली कोलॅप्सच झाला.
मला तर काय समजत नाही, मलाच स्वेटिंग आलं. मग त्यात मी सीपीआर लगेच चालू केला. सीपीआर चालू करून आमची गाडी अक्षरशः त्या आयसीयूच्या इथपर्यंत गाडी घेतल्याबरोबर त्याचा थोडा डिफरन्स लगेच मी ॲम्ब्युल लावली आणि पटकन त्याला आम्ही आतमध्ये घेतलं. तिथे घेतल्यानंतर त्यांनी फटाफट सगळं चालू केलं त्यांचं हे आणि पटकन त्याला इंटुबेट केलं. पण तोपर्यंत पुन्हा कोलॅप्स व्हायला लागला. मग त्यातच त्यांनी इंटुबेट केलं आणि मग त्याला डीसी शॉक दिल्यानंतर तो एक 2-3 याच्यानंतर स्लोली त्याची पल्स लागली आणि नंतर मग तोपर्यंत आमचे कार्डिओलॉजिस्ट पण पोहोचले. त्यानंतर त्याला म्हणजे लॅटरल एमआय दिसला. माझ्या मते हे जे व्हीटी हे कॉम्प्लिकेशन असावं एमआयचं, त्याला रात्रीच त्रास होत असावं पण काही ऍसिडिटी म्हणून त्यांनी काढला असेल. आणि टचवूड म्हणजे हे सगळं होत असताना माझं काय त्याच्या मिसेस तिथे पोहोचली, काय कंडिशन असते, डॉक्टर बोलले हे करता करता झालं. आणि मग नंतर त्याला लगेच आम्ही ओटी मध्ये कार्डियक ओटी मध्ये घेतले गेले. त्याची अँजिओ केली गेली. पहिला टुरिको मध्ये 25 ते 30 त्याचा ईएफ होता. म्हणजे तो माझ्यामध्ये रात्री बसूनच त्याला त्रास होता आणि त्यातच सरांनी मग हे घेतल्यानंतर त्याची पाहणी केली. आणि टचवूड आज मी खरंच मला तिथूनच फोन करणार होतो पण हॉस्पिटलने मला अलाउड नाही केलं की तुम्ही असं नाही. तर आज तो खूप चांगला आहे आणि मला आयुष्यातलं मला म्हणजे सगळ्यात मोठं समाधान जेव्हा त्याची बायको येऊन माझ्या पाया पडायचं सर तुम्ही नसतं ते काहीच झालं नसतं. ते त्यासारखं समाधान जर मिळालं त्याच्या मागे फक्त आपण सगळे पांडुरंग रूपी, कारण मी एक वारकरी आणि वारकऱ्याला पांडुरंग भेटणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हा सगळ्या पांडुरंगामध्ये मला मिळालं. कारण मी एक हाडाचा वारकरी. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्यात मला एक्झाम मात्र 3 मिनिटातच संपवायला लागली. जेव्हा मी माझा मोबाईल बघितला 4 वाजले ते फटाफट टिक केलं आणि सबमिट केलं. पण थँक्यू. मला खरी जी प्रॅक्टिकल एक्झाम मला करायला मिळाली ती मात्र मला आता कधीही विसरता येणार नाही. खूप खूप धन्यवाद. खूप छान आवटी सर. तुम्ही आमचा म्हणून तर म्हटलं की मार्क मिळणं हे फार गौण आहे की आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग प्रॅक्टिस मध्ये करणं हे जास्ती महत्वाचं आहे. आपण मागच्या वेळेचा जो इमर्जन्सी मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि तुम्ही फक्त कोर्स नाही केला तर तुम्ही त्या ठिकाणी आम्ही जे किट घ्यायला गेला की आम्ही सगळं युद्ध शिकवलं तुम्हाला, पण तुमच्याकडे तलवार नसेल तर तुम्ही लढणार कसं. तर त्याच्याकरता म्हणून आम्ही जो किट तयार केला तर तो सुद्धा तुम्ही विश्वास ठेवून घेतला आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी केला आणि तुम्ही एक जीव वाचवला. आमच्या दृष्टीने जे काही आम्ही गेले 1-2 वर्ष जे काही कार्य करतोय तर त्याचं खरं तर आम्ही म्हणू की चीज झालं आणि तुम्ही त्या ठिकाणी त्याचा खरं तर हक्कदार आहे. जरी तुम्ही आमचे आभार मानले तरी कित्येक लोक शिकतात पण त्याचा उपयोग नाही करत. तुम्ही ते आचरणात आणलं त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. संपूर्ण एबी मेडिलाईन तर्फे तुमचं त्या ठिकाणी अभिनंदन. हा सर, वाघ सरांना मी सांगू इच्छितो की आम्ही इमर्जन्सी मॅनेजमेंटचा एक वेबिनार सिरीज घेतली. त्याच्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर कडे किंवा आपल्या ओपीडी मध्ये किंवा आयपीडी मध्ये एक आयडियल इमर्जन्सी किट असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये एक आंबू बॅग असेल किंवा काही मेडिसिन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत. तर अशा पद्धतीने एक आम्ही आयडियल किटची संकल्पना सगळ्यांच्या समोर ठेवली होती आणि ते किट हे डॉक्टर आवटी सरांच्याकडे उपलब्ध होतं आणि त्यांनी त्यांचा त्या कल्पकतेने त्यावेळेस त्याचा वापर होऊ शकला. तर एक आयडियल प्रॅक्टिस मध्ये काय असणं गरजेचं आहे हे आम्ही ह्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा सांगण्याचा हेतू. शेजारी सर बोलू शकताय तुम्ही? मला सर्वांचे खूप खूप आभार, अगदी मनापासून आभार. माझा एक छोटासा अनुभव सांगतो की मी ईसीजीचं मशीन घेतलं आणि रवींद्र सर आवाज येत नाहीये नीट. आवाज करतो. हॅलो रवींद्र सर, थोडा रेंज मध्ये या. अच्छा, हॅलो येतोय? हो येतोय. हा सर. हा सर, मग ईसीजी मशीन मी घेताना हे अशा विचाराने घेतलं की फक्त दुसऱ्या प्रॅक्टिशनर कडे आहे तर ते माझ्याकडे असावं ह्या हेतून घेतलं. आणि असंच फक्त क्लिनिकल जजमेंट मी खरोखर एमआय सारखं सिम्पटम दिसत असतील तर थोडं रेफर करायचं आणि मस्क्युलोस्केलेटल असतील तरच थांबवायचं आणि फक्त ईसीजी काढायचो. आणि अभ्यासासाठी मी खूप पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. अगदी साधी गोष्ट सांगतो की डिपोलरायझेशन आणि कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ह्याच्यामध्ये मला जवळजवळ 1 महिना मोडला की नेमकं क्यूआरएस कॉम्प्लेक्स तयार होतो कशाने आणि रिलॅक्सेशन म्हणजे कुठून कुठं होतं तर ते मला अजूनही समजलं नव्हतं. इतक्या 5 वर्षात मी युट्यूबला सर्च केलं म्हणजे समजायचंच नाही. कारण ते तो भाग कुठून चालू होतो आणि कुठून कमी होतो. काही ठिकाणी असं क्यूआरएस कॉम्प्लेक्स होतो बाबा कॉन्ट्रॅक्शन, मग एट्रियाचा रिलॅक्सेशनचा भाग कुठं गेला असं कन्फ्युजन होतं. असे प्रश्न सोडवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला
पण मला त्याचा आन्सर मिळालंच नाही. आणि फक्त एसटी ह्या सेगमेंट वरतीच लक्ष केंद्रित असायचं की तो रेस झाला असेल तर पुढे पाठवायचं आणि नॉर्मल दिसला तरी ठेवायचं, इथपर्यंतच मर्यादित. CCMP ला गेल्यानंतर थोडंफार हे संतोष सरांच्या ग्रुपच्या माध्यमातून केसकर सरांच्या लेक्चर पण पोहोचलो. ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस तुमच्याकडं आमच्या सांगली जिल्ह्यातून मुलं ऑफलाईन शक्य नव्हतं, ओपीडी बंद करून 2 दिवस येणं, आणि नशिबानं तुमचा ऑनलाईन EMS पेशंट आलं होतं, पण ते खूप वेळाने आलं होतं. तरी सुद्धा मी प्रोसेस ट्राय केली, तुम्ही सांगितलेली एक सराव व्हावा म्हणून, आणि मग पुढे रेफर केलं. ते सगळी प्रोसेस जे सरांनी सांगितली, भलं ते होणार नव्हतं मला माहित होतं, पण मी सराव करून घेतला आणि त्यातून खूपच फायदा झाला. मला वाटतं की प्रत्येक ॲड्रेनालिनचा सुद्धा प्रत्यक्ष डोस कुठं द्यायचं, कसं द्यायचं, हे अजूनही 10-10 वर्ष प्रॅक्टिस केलं तरीही लक्षात येत नाही, कारण असं सांगणार कोण भेटत नाही. आणि खरं तर केसकर सरांची लँग्वेज ही इतकी सोपी आहे, इतकं समजून सांगतात की मला वाटतं की म्हणजे असं समज, म्हणजे अगदी ढतल्या ढ विद्यार्थ्यालाही लगेच समजून जाईल अशी त्यांची लँग्वेज आहे. आणि मला ह्यात खरं अनुभवलं की तुंगीकर सर जेव्हा जॉईन होणार कळलं की मला वाटलं की आता हे केसकर सरांच्या सारखे असतील का नाही काय माहित, पण असं मला अभ्यासातून दिसलं की हेही अगदी केसकर सरांसारखंच अगदी सोप्या भाषेत समजून सांगतात. अगदी म्हणजे असं की काय काय वेळेस तर तुंगेकर सरांना थांबवून केसकर सरांनी त्याच्यापेक्षा पण ते पॉईंट अगदी सोपे करून सांगितले की त्यांनी ओळखलं की यांना अजून किती. आणि खरं तर मला वाटतं की BAMS BHMS होणारे लोक थोडं कसं, माझा एक अभ्यास आहे की ज्यांचं इंग्रजी थोडं कच्चं असतं ते BAMS BHMS ला येतात, पण हुशार असतात, फक्त इंग्रजी कच्चं असल्यामुळं पुढचा भाग शिकू शकत नाहीत आणि आपल्याला तसे लेक्चर भेटत नाहीत की. आणि मग आपण फक्त GP मध्ये थोडक्या मर्यादित प्रमाणात राहतो. पण तुमच्यासारखे जर शिक्षक भेटले तर मला वाटतं खरोखरच एक GP सुद्धा सुपर स्पेशालिटी होऊन जाईल. आणि सरांना एक विनंती अशी आहे की सर तुम्ही ECG पार्ट चांगला केला, इमर्जन्सी पार्ट चांगला केला, आता एक एक स्पेशालिटी घेत चला, म्हणजे एक रेस्पिरेशन किंवा रवींद्र सर, असो. हो हो, आपण डिक्लेअर करणार आहे शेवटी. खूप छान प्रतिक्रिया, तुम्ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया संपूर्ण GP लोकांची व्यक्त केली. धन्यवाद. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. त्या ठिकाणी तुम्ही खूप छान पद्धतीने काम करताय. अजून कोणाला प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे? मगदुम सर बोला, हँड रेस केले त्यांनी, बोला. ओके, गुड इव्हनिंग सर. हा बोला. नमस्ते केसकर सर. नमस्ते. नमस्ते अतुल तुंगेकर सर. नमस्ते सर. संदीप सर नमस्ते. वाघ सर नमस्ते. बोला. जर इमर्जन्सी इन क्लिनिकल प्रॅक्टिसची सरांनी जी लेक्चर घेतले तेव्हापासून आणि आता जी ECG चे लेक्चर्स घेतले तर तेव्हापासून सर्वच डॉक्टरांचा कॉन्फिडन्स लेवल पण चांगला वाढलाय. आणि माझा वैयक्तिक अनुभव सर शेअर करू इच्छितो. 3 महिन्यापूर्वी सर OPD मध्ये एक पेशंट त्या काही घेऊन आले, अनकॉन्शियस पेशंट होता, आणि विचारलं तर मेडिसिन खाल्ल्यामुळे एकदम अनकॉन्शियस झाले 15 मिनिटांत असं सांगितलं. बघितलं तर सर त्या ऑगमेंटिनची टॅबलेट घेतली होती आणि त्याच्यामध्ये तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर त्याचं 50 होतं सर. ओके, हॅलो, बोला. हा बोला बोला, ऐकतोय मी. सिस्टोलिक ब्लड प्रेशर 50 आणि सगळे ओव्हरऑल बॉडीला रॅश वगैरे आली होती. बघितलं तर अॅनाफ्लॅक्टिक वाटलं. BP बघितला तर BP सिस्टोलिक म्हणल्यानंतर अॅनाफ्लॅक्टिक शॉक मध्ये आहे. तर त्यावेळी पडदिशी मग ॲड्रेनालिन बघितलं नाही, ॲड्रेनालिन सर दिला आणि IV वगैरे पडदिशी लावलं. आणि त्याच्यानंतर सर पेशंटला ॲड्रेनालिन दिल्यानंतर सर 1 ते 1.5 मिनिटामध्ये पेशंट सर हालचाल चालू झाली पेशंट. तर ह्याच्या अगोदर पण सर ॲड्रेनालिन वगैरे ड्रग असायचे, पण द्यायचं धाडच व्हायचं नाही. किती मिलीग्रामने द्यायचं, इंट्रामस्क्युलर द्यायचं, कसं द्यायचं ह्याचं धाडसच व्हायचं नाही. तर तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि मराठी लँग्वेज मधून आणि व्यवस्थित सांगितल्यामुळे सर धाडस वाढलं आणि IV लावून पेशंट सर तिथंच व्यवस्थित रिकवर झालं OPD लेवलला. तर त्याच्याबरोबर ECGचं पण सर एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस झालेलं आहे की परवा 31 मार्चला एक पेशंट आलं होतं बँकेतला कर्मचारी, आणि विकनेस फक्त आहे म्हणून सांगायला आला. रात्री फक्त जरासा घाम आला होता आणि थकवा जास्त आहे म्हणून पेशंट आलं होतं माझ्याकडे. तर BP बघितलं, BP 100/60 होतं हायपोटेन्शन मध्ये. शुगर चेक केली, शुगर 350 शुगर होती, आणि ऑस्कल्टेट केलं तर बायलॅटरल क्रेफ्ट्स होते पेशंटला. मग ECG काढला तर सर त्याला लॅटरल वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन होतं.
पेशंटला कन्व्हिन्स करून, ती पेशंट काय कन्व्हिन्स होत नव्हतं, आज मार्च आहे, असं आहे तसं आहे, मला काय चेस्ट पेन नाहीत काय नाहीत. पण फक्त ईसीजी वरती आणि त्यांच्या सगळ्या रिलेटिव्हला सगळं कन्व्हिन्स करून पाठवलं तर सर पेशंट एसटी इलिव्हेशन टी इन्व्हर्जन होतं. रात्री त्याला त्रास झाला होता, रात्री 8-9 वाजता. तर पेशंट सकाळी 10 वाजता माझ्याकडे आलं. नंतर रेफर केल्यानंतर त्यांनी कार्डिओजेनिक शॉक म्हणून पेशंटला ट्रीट केलं आणि त्याची परवा सर एन्जिओग्राफी केली तर ट्रिपल वेसल डिसीज निघाला सर तो. तर तो पेशंट फक्त ईसीजी आणि आपल्या गाईडलाईन मुळे सर तो सेव्ह झाला. त्याला फुल लोड करून पाठवतो, फक्त सॉल्बिटर आणि बाकीचे मेडिसिन न देता तर डिस्प्लिन, क्लोपिटोग्रिल आणि अॅट्रॉस्टॅटिन वगैरे लोड करून सर पाठवलं होतं पेशंट. तर तो बऱ्यापैकी पेशंट सेटल झालाय. आता त्याचे ट्रिपल वेसल डिसीजसाठी सर करोनरी सीएबीजी करायला घेणार आहेत ते पेशंट. तर ते पेशंट सेव्ह झाला आपल्यामुळे. खूप छान, खूप छान. आपल्याला हेच अपेक्षित आहे की अतुल सरांनी जे अतिशय सोप्या भाषेत घेतलेलं आहे तुमचे लेक्चर सिरीज, तर त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल इतकी वाढलेली आहे की तुम्ही त्या ठिकाणी सरांनी मगाशी पण सांगितलं की त्या ठिकाणी फक्त पेपर आपल्याला त्या ठिकाणी वाचायचं नाही, तर बरोबरीने पेशंट पण आपल्याला त्याच्यासाठी कोरिलेट करायचं आहे. तर तुमच्याकडे ईसीजी मशीन आणि पेपर हे पेशंट हे दोन्ही समोर असेल तर नक्की त्या ठिकाणी अर्ली ट्रीटमेंट असेल, अर्ली मॅनेजमेंट आहे, याला नक्की मदत होणार आहे. आणि नक्की अतुल सरांच्या लेक्चर बऱ्याच लोकांनी खूप छान प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. अजून कोणाला प्रतिक्रिया व्यक्त करायची? संतोष सर नमस्कार, मी संतोष गावकर, हो, मुंबई चुनावटी इथे प्रॅक्टिस करतो. हॅलो, हा बोला, ऐकू येतंय मला. बोला. केसकर सर, मोहिते सर, तुंगीकर सर आणि आजचे प्रमुख अतिथी वाघ सर, सर्वांना सप्रेम नमस्कार आणि आदर भावना व्यक्त करतो. या ईसीजी वेबिनार सिरीजमुळे खरंच मला खूप फायदा झालेला आहे. पूर्वी एखादा ईसीजी जर पेशंट घेऊन यायचा, रिपोर्टिंग न करता, तर खरंच भंबेरी उडायची. म्हणजे ते पेशंटला पुन्हा सांगायचो की बाबा ईसीजी दिला पण ते रिपोर्टिंग झालेलं नाहीये. त्याला बिचारा हेलपाटा पडायचा. माझं अज्ञान लपवण्यासाठी मी ते हे करायचो. परंतु किंवा ईसीजी स्ट्रीप हातात आली तर डायरेक्ट कमेंट वाचन, त्याचा नजर इकडे तिकडे फिरवायचो, कमेंट वाचन, जसं की मी त्याला मला ईसीजी समजतोय. परंतु आता तसं होत नाही, इथून पुढे ते होणारही नाही. या ईसीजी वेबिनार सिरीजमुळे मला खरंच फायदा झाला आणि कॉन्फिडन्स एक आले की ऍटलिस्ट आय कॅन एबल टू डिफरन्शिएट नॉर्मल आणि ॲबनॉर्मल ईसीजी काय आहे, एवढं तर आता कळू लागलेलं आहे. आणि तुमच्या या बेसिक ईसीजी प्रिन्सिपल्स हे जे लेक्चर सिरीजमुळे आणि आपण सुद्धा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जे शेअर केलेले प्रॅक्टिकल अनुभवामुळे खूप फायदा झालेला आहे. खूप अजून बरंच काही शिकायचं आहे. परफेक्शनकडे ही वाटचाल सुरू झालेली आहे आणि खूप बरं वाटतंय हे शिकून. या वेबिनार सिरीजला एक थोडक्यात उपमा द्यायची झाली तर मी सरांना, केसकर सरांना एसए नोड म्हणेन, तुंगीकर सरांना एव्ही नोड, आर्यविद्य मेडलाईन प्लॅटफॉर्मला हृदय आणि यातलं इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणजे साक्षात मोहिते सर, ज्यांनी हा प्लॅटफॉर्म आम्हा सर्वांना कनेक्ट करून वेबिनारची पहिली कार्डियाक सायकल सक्सेसफुली कंप्लीट केली. आणि ऑल्सो थँक्स टू दॅट मिस्टर संतोष पाथारोड, द डिजिटल मॅन ऑफ आर्यविद्य मेडिलाईन. अरे वा वा, खूपच छान, खूपच छान. त्या ठिकाणी तुम्ही खूप छान, खूप छान. केसकर सरांचा मी विनंती करेन की तुमच्या फर्स्ट टू 4 PDF जे आहे, खरंच आतापर्यंत मराठीमध्ये कोणीच एक्सप्लेन केलेलं नाही. मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करीन सर की तुम्ही या सर्व नोट्सचं पुस्तकरूपी प्रकाशन करावं. BAMS, BHMS महाराष्ट्रातल्या सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये हे पुस्तक अग्ररूपी राहील. मराठीतून शिकण्यात, मराठी भाषिक, अमराठी भाषिक सर्वांना हे अगदी सोपं आहे सर. खरंच तुम्ही ते कन्सिडर करावं. नक्की नक्की करू. थँक्यू व्हेरी मच संतोष. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे 100%. अच्छा, थँक्यू. अतुल सर यांनी सुद्धा भरपूर खूप नवीन टॉपिक हाती घेताना मागच्या टॉपिकचे उजळणी घेऊन पुढे जात राहिले. असं नाही की पुढे गेले. अगदी लहान मुलांना शिकवतं तसं आधी रिवाईज, मग आधीचं समजलंय का रिवाईज करून मग ते पुढे गेले. आणि विशेषतः हे अरिथमिया सारखा जटिल विषय शिकवताना खूप त्याची मदत झाली. थँक्यू. सरांना पण मी थँक्स म्हणेन. काही माझ्या तांत्रिक ह्याच्यामुळे माझे सर्व नोट्स, PDF, वेबिनारचे लिंक्स नाहीसे झालेल्या मोहिते सरांनी वेळेत ते उपलब्ध करून दिल्या. त्याच्यामुळे मला परीक्षेला अपिअर ही होता आलं सक्सेसफुली. व्हेरी मच थँक्स मोहिते सर.
पुन्हा एकदा आर्यवेदे मेडिलाईनचा पूर्ण प्लॅटफॉर्म केसकर सर, मोहिते सर, तुंगीकर सर आणि मिस्टर पाथरवट आणि आजचे अतिथी मिस्टर वाघ सर, सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार आणि आदर. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मोहिते सर, अजून कोण बोलतंय? वाघ सरांना वेळ आहे ना, बघून घ्या. म्हणजे एक अजून एक दोन प्रतिक्रिया घेऊन मग हे करायचं का? आणखी कोणाला बोलायचं असेल तर, काय सूचना असतील तर सांगा. ठीक आहे, कौतुकाचा इतका भडेमार होतोय ते त्याचं जास्त ओझं व्हायला नको आम्हाला. आता तुमच्या सूचना आम्हाला येऊ देत. स्वागत आहे. बोला मॅडम. स्मिता राणी मोरे मॅडम बोला. हॅलो. हा सर. सर लेक्चर्स इतके खूप सुंदर झालेत ना. हो बोला बोला. मिस करायची माझी इच्छा. मी कुठं असेल तिथं लेक्चर्स तुमचे अटेंड केलेले आहेत. एवढे छान लेक्चर्स झालेत. हॅलो. हॅलो. हो ऐकू येते मॅडम. ऐकू येते बोला. हा सर. हा सर. केस सर म्हणजे डिस्कस करायची होती ती एक मी 2 मिनिटात करू का? मॅडम आपण केस डिस्कशन नंतर घेणारच नाही, आहोत. नाही. नंतर करू. फक्त काही हो, सूचना असेल तर सांगा. हा चालेल चालेल सर. हा आणि आता आपण सरांनी मुख्य सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम त्याच्या आटपला की हो. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ना तुमचे नोट्स एखादं हे असेल ना तर खरोखर सर तुम्ही प्रकाशित करावं अशी माझी पण मनापासून इच्छा आहे. कारण आम्हाला ते लाईफ लॉंग राहील तुमचं हे. हो नक्की होईल आणि त्याचं प्रकाशन कोल्हापूर वरनच होईल. काही काळजी नका. हा ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. रितेश, डॉक्टर रितेश बोला. हॅलो सर. हा. प्रथमतः तुमचे फार फार धन्यवाद सर. अशी हा इनिशिएटिव्ह चालू केल्याबद्दल आणि आम्हाला केल्याबद्दल. हो. हॅलो. हा बोला बोला. ऐकू येते. डॉक्टर रितेश बोला तुम्ही. तर ह्या कोर्समध्ये शिकण्याची जेवढी धडपड होती त्याच्यापेक्षा शिकवण्याची धडपड जास्त वाटली सर तुमची. तुमचे जे प्रयत्न शिकवण्याचे इतकं बेसिक इतकं डिटेलमध्ये समजावून सांगण्यात आलं ना की ते इच्छा नसतानाही खूप काही शिकण्यात आलं असं झालं. तर माझी अजून एक सूचना होती. हा बोला. अजून असे एखादे टॉपिक जे आहेत जनरल प्रॅक्टिस मध्ये कन्सिडर होणारे तसे काही टॉपिक घेऊन अजून सेमिनार सिरीज चालू ठेवावी आणि पेडियाट्रिक्स पण जमलं तर इन्क्लूड करावं याच्यामध्ये. मी आता तेच सांगणार होतो की नजीकच्या काळामध्ये फार्मॅकॉलॉजीचं तर आमचं अगदी त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्याचं एक मॉड्यूल तयार करण्याचं काम. दुसरं एक आहे न्यूरोलॉजीवरती आमचा एक विषय डोक्यात विचार आहे की न्यूरोलॉजीवरती, कारण बरेचसे आपण कार्डिओडायमेटिकचे त्या ठिकाणी CME होत असतात, सेमिनार होत असतात. त्यामुळे आपण बरेचदा त्या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी माहितगार असतो. पण न्यूरोलॉजी संदर्भातले बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. मे बी त्याच्यामध्ये स्ट्रोक असेल, स्ट्रोक रिलेटेड असेल किंवा त्या ठिकाणी अनेक जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत तर त्याची मॅनेजमेंट कशी करायची या संदर्भातला एखादा छोटा एक मॉड्यूल करायचं काम चालू आहे. अजून एक माझ्या डोक्यात विचार आहे तो म्हणजे पीडियाट्रिक. आपली जी जनरल प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये 40% पीडियाट्रिक प्रॅक्टिस असते आपल्याकडं. तर पीडियाट्रिक रिलेटेड एक मॉड्यूल करण्याचं पण त्या ठिकाणी आमच्या डोक्यात विचार आहे की मग त्याच्यामध्ये राईट फ्रॉम IV फ्लुइड मॅनेजमेंट असेल किंवा त्यांचे वेगवेगळे जे व्हायरल डिसीजेस आहेत किंवा पीडियाट्रिक मध्ये जे काही आपण इमर्जन्सी फेस करतो किंवा अर्जन्सीज फेस करतो, मग त्याच्यामध्ये एखादं बाळ रडत येत आहे तर आपल्याला ते नंबर ऑफ कॉजेस आहे. ते बाळ का रडतंय ते बोलून दाखवत नाही. तर अशा वेळेला ते बाळ का रडतंय, व्हाय युअर बेबी इज क्राईंग, तर त्याच्यावरती नुसतं व्हाय युअर बेबी इज क्राईंग वरती एक लेक्चर त्या ठिकाणी होऊ शकतं इन नंबर ऑफ कॉजेस. तर अशा स्वरूपाचा पीडियाट्रिक वरती एक मॉड्यूल करण्याचा विचार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं न्यूरोलॉजीवरती आहे, फार्मॅकॉलॉजीचा आहे. बरोबरीने आमचा एक अजून एक विचार चाललाय कार्डिओ डायबेटिक वरती एक कंपाइल्ड मॉड्यूल करायचा विचार आहे की आता आपण सध्या फक्त त्या ठिकाणी ECG बघतो आहे, पण बाकीच्या ज्या कार्डियक इमर्जन्सीज असतील, अर्जन्सीज असतील आणि डायबेटिक ट्रीटमेंट असेल, ओरल डायबेटिक एजंट काय आहेत, इन्शुलिन ट्रीटमेंट कशी करायची, डायबेटिक कॉम्प्लिकेशन कुठले कुठले होऊ शकतात किंवा डायबिटीस संदर्भात काय काय आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं, या स्वरूपाचे मॉड्यूल करण्याचं काम आमचं चालू आहे. पण कसं आहे, तुम्हाला लागोपाठ बंबार्ड करून जर का कोर्स दिले, प्रत्येक
मी मोहिते सरांना म्हटलं की 2 कोर्समध्ये थोडंसं अंतर पाहिजे, कारण काय होतं की आपण लागोपाठ कोर्स आणले की शेवटी अकॅडमिकची आवड असली जरी तरी आपल्याला कित्येक वेळेला वेळेचं नियोजन असेल किंवा आर्थिक नियोजन असेल तर ते त्या ठिकाणी स्ट्रेन येऊ शकतो याच्यावरती. त्यामुळे एक साधारणतः दर 2 महिन्याच्या अंतरानंतर एखादा मॉड्यूल आणायचा आमच्या डोक्यात तसा विचार आहे. कमीत कमी 1 महिना 2 महिना जाऊ दे 2 मॉड्यूलच्या मध्ये, आणि नक्की तुम्हाला या वर्षभरात तुम्हाला नवीन नवीन मॉड्यूल त्या ठिकाणी मिळतील. आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी खात्री देतो की त्या प्रत्येक मॉड्यूलचा उपयोग तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये होईल, कारण तुम्ही त्याच्यासाठी केवळ पैसे नाही देत तर त्या ठिकाणी तुम्ही वेळ पण देता, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर एव्ही मेडिलाईन तर्फे मी तुम्हाला भरोसा देतो की त्या ठिकाणी नक्की तुम्ही जे काही त्या ठिकाणी श्रम त्या ठिकाणी देताय किंवा तुमचं कॉन्ट्रीब्युशन देताय त्याचा तुम्हाला उपयोग होईल. डॉक्टर पल्लवी, तुम्हाला काय बोलायचं आहे? येस सर. हॅलो. हा बोला. सर, आमच्याकडे 4-5 वर्षापासून ईसीजी मशीन होतं. तर मिस्टर मला शिकवायचा प्रयत्न करायचे, पण काही कळत नव्हतं आणि मग डिप्रेस्ड वाटायचं. अगदी लीड्स लावायचे म्हटलं तरी पण मी घाबरायचे. मिस्टर मनापासून शिकवत नसतील बहुतेक. नाही सर, शिकवत होते. नाही, गंमत करतोय. खूप छान. म्हणजे त्यांनीच मला इकडे जोडून दिलं. आणि म्हणजे आता असं झालं की ते मला फोटो पाठवतात पेशंटच्या ईसीजीचा, आणि तू रीड कर. मला म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आता तुला कळतंय. अरे वा वा वा, खूप छान. म्हणजे खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप थँक्यू. मला म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढली आहे माझी, आणि सगळे पुढचे तुम्ही जेवढे करणार आहे त्या सगळ्यात मी ऍडमिशन घेणार आहे. बरोबर आहे. अतुल सरांचं शिकवणंच तसं आहे. मला मोहिते सर सुद्धा सुरुवातीला म्हटले ते, मोहिते सर मला मागे लागले की सर तुम्हीच घ्या ईसीजीचा कोर्स मॉड्यूल घ्या. सगळे लोक पाठीमागे की केसकर सर. मी म्हटलं की माझा ज्याच्यावरती विश्वास आहे, म्हणजे रुबिओलला मी आणि अतुल आम्ही सुरुवातीपासून जवळपास म्हटलं तरी चालेल, आता 2005 पासून 2022 जवळपास 17 वर्ष. अतुल थोडा उशिराने जॉईन झाला, पण अतुल बरोबर मी बरेच त्या ठिकाणी ईसीजी बरोबर आम्ही दोघे एकत्र असतो आणि आमचं इतकं सुंदर ट्युनिंग जमतं. आणि मला पक्की खात्री होती की ही ईसीजीचा कोर्स झाल्यानंतर तुम्ही माझे जितके फॅन आहेत तितकेच अतुलचे पण त्या ठिकाणी फॅन व्हाल. आणि अतुल तुंगीकर सर त्या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून सुद्धा ते इतके हंबल आणि लीन आणि अतिशय डाऊन टू अर्थ आहेत की मला त्यांचा खूप त्या ठिकाणी अभिमान पण वाटतो आणि कौतुक वाटतं. आणि असा एक चांगला शिक्षक आपल्या एव्ही मेडिलाईनला जोडला गेला याच्याबद्दल मला खूप आनंद होतो. खरं सर, तुम्ही म्हणता त्या पद्धतीनंच कसं झालं होतं, एव्ही मेडिलाईनचे मी जे आतापर्यंत जे काही वेबिनार किंवा सेमिनार घेतले, मी बऱ्याच सेमिनारना जॉईन होतो, बऱ्याच वेबिनारना जॉईन होतो, आणि मी स्वतःला म्हणजे अगदी अडाणीतल्या अडाणी समजतो. आणि मला समजलं, एखाद्या स्पीकरचं मला समजलं ना तर ते सगळ्यांना समजणार आहे अशा पद्धतीने माझी नजर राहते. आणि सुरुवातीला म्हणजे केसकर सरांचे सुद्धा मी काही मेसेजेस पाहत होतो. त्यानंतर एक ट्रायल बेसवरती घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की नाही, मला जे पाहिजे आहे ते मिळालं. आणि अशा पद्धतीने मला जे स्पीकर भावतात त्यांचाच मी विचार करतो, कारण नॉलेज असणारे आहेत, मी म्हणलं तसं नॉलेज असणार आहेत, पण ते दुसऱ्याच्या डोक्यात सारणं फार अवघड असतं आणि ते ठराविक लोकांना जमतं. म्हणून मी केसकर सरांना म्हणत होतो की सर, प्लॅटफॉर्म इतक्या टॉप लेवलवरती आहे, लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि आपणाला रिस्क कोणती घ्यायची नाही, तुम्हीच घ्या, तुम्हीच घ्यावं लागतंय. पण सरांनी मला एक ऍश्युरन्स दिला, कारण तुंगीकर सरांचा माझा अजिबातही परिचय नव्हता, मला माहिती नव्हते. पण नाही म्हटले, माझे सहयोगी आहेत आणि आपण करूया, छान करतील, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं आपण मॉड्यूलचा विचार करूया. मग आम्ही चर्चा करून वगैरे. पण एकदा सरांनी पहिले 2 लेक्चर घेतले, त्यानंतर 3रं लेक्चर घेतलं तुंगीकर सरांनी, आणि त्यावेळेला आम्हाला क्लिक झालं. नाही म्हटलं, आता बिनधास्त झालो. आणि तुंगीकर सरांनी इतक्या जबरदस्त, खरोखर म्हणजे कौतुकाने, म्हणजे मी जास्त काही वेळेला कौतुक करत नाही त्याचा वाईट इम्पॅक्ट होऊ शकतो, त्यामुळं. पण तरी सुद्धा अतिशय छान पद्धतीने प्रेझेंट केले आणि पार्टिसिपेंटचे आम्हाला चांगल्या पद्धतीने. त्यामुळं केसकर सरांना म्हणजे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, कारण असे लोक आम्हाला जोडून देत आहेत ते. थँक्यू सर, थँक्यू. सिसोदिया, प्रतीक कुमार सिसोदिया, बोला, हँड्रेज आहेत. नरेंद्र चौधरी. हा सर, आवाज येतोय सर? हो, येतोय. हा, येतोय, बोला.
सर मी मराठी आहे, पण गुजरात राज्यात सुरत जवळ नवसारीला प्रॅक्टिस करतो मी. आणि मी जेव्हा गुजराती बोलतो तेव्हा मराठी असं अजिबात कळून येत नाही, पण मराठीचा मला फार व्यासंग होता. आणि लॉकडाऊनच्या काळात मला पद्मा केसकर सरांचे जे आर्टिकल्स आहेत ते वाचण्याच्या योग आला. मग एव्ही मेडिलाईन जेव्हा जोडलं गेलो, इमर्जन्सी मॅनेजमेंटचा कोर्स केला, दुसरा प्रॅक्टिशनर आहे. म्हणजे मी पायलच्या त्या आयुर्वेदिक सर्जरी करत असतो आता अंडर स्पायनल. मी कोर्स इमर्जन्सी मॅनेजमेंट याच्यासाठी केला का आधी मी अंडर लोकल थोड्या सर्जरी करायचो, म्हणजे पार्शियल फिस्टुलेक्टॉमी किंवा स्पिंक्ट्रेक्टॉमी जी आहे ती LIS. तर त्याच्यात कधी कधी पेशंटला व्यासोवेगल फार वेळा बसायचा, म्हणून मी सहज म्हणून ते जॉईन केलं. नंतर ना एव्ही मेडिलाईनला जोडला गेलो. फार आनंद झाला. सगळ्यांच्या जशा भावना आहेत तसं सेम फिलिंग्स माझ्या आहेत. फक्त एक सजेशन असं होतं सर की मी जेव्हा इकडे लोकल ग्रुपवर आहे सगळे, आपण जे ओपन सगळ्यांसाठी एखादं सेशन घेतो त्यावेळेस मी इकडे जेव्हा फॉरवर्ड करतो ना, त्यावेळेस 5-6 माझे इथले लोकल मित्र गुजराती जॉईन झाले, तर त्याच्यात त्यांना ते मराठीचा थोडासा अडचण येते. तर आगामी जे कोर्सेस आहेत आपले, तर ते जरा जास्त 70% इंग्लिश आणि थोडं मराठी टच, असं काय मराठी टच असं मजा येत नाही ती. तर असं काही करता येईल तर सर तसं बघावं अशी माझी सूचना होती सर. तर त्याच्यावर थोडा विचार नक्की 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 आपण नक्की विचार करूया. मराठी वापरण्याचा उद्देश सांगतो की आता आम्ही रुबी ऑलला जे शिकवतोय आम्ही पूर्णपणे इंग्लिश मध्ये शिकवतो, कारण आमच्याकडे ऑल ओव्हर इंडिया त्या ठिकाणी पार्टिसिपंट्स असतात आणि जवळपास 60% त्या ठिकाणी नॉन महाराष्ट्रीयन असतात आणि तिथं आम्ही 100% इंग्लिश मध्ये आमचे लेक्चर्स होतात. पण आम्हाला असं लक्षात येतं ना की मातृभाषेत जे आपण शिकवतो ना ते जास्ती सहजरित्या समजतात. आता मी जेव्हा एखादं इंग्लिशमध्ये तुम्हाला एखादं शिकवतो की दिस इज अ डिपोलरायझेशन द वेव्ह रिफ्लेक्स, यावेळेला तुम्ही काय करता, तो इंग्लिश वाक्य मराठीत ट्रान्सलेट करता आणि मग ते मेंदूत जातं. आणि मग काय होतं त्याच्यामध्ये की एक आपला काहीतरी USP असला पाहिजे की त्या ठिकाणी आपला जो एक वर्ग आहे, आपला जो काही आपले जे फॉलोअर्स आहेत, तर हे आपण एक ठरवलंय. आपण म्हटलं की मला सगळेच पाहिजेत, तर आपण काय होऊ त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जॅक ऑफ ऑल ट्रेंड्स होऊ. तर आपण मुख्यपणे एक उद्देश असा ठेवला की जे महाराष्ट्रामधील प्रॅक्टिशनर्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, खेड्यापाड्यातनं प्रॅक्टिस करतायत, की ज्यांना थोडं लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांपर्यंत आपण हा जो विषय आहे अकॅडमिक्स आहे हे आपण मराठीमध्ये डिलिव्हर करू. तसं तर युट्यूब वरती गेला तर तुम्हाला 100 व्हिडिओ त्या ठिकाणी ECG इंटरप्रिटेशनचे तुम्हाला युट्यूब वरती दिसतील. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की आपल्याला समजेल अशा भाषेत कोणतरी समजून सांगणं, हा आपण त्या ठिकाणी उद्देश ठेवून त्या ठिकाणी मराठी भाषा त्या ठिकाणी जास्तीत जास्त वापरत होतो. पण नक्की तुमच्या जी सूचना आहे ही नक्की त्या ठिकाणी महत्वाची आहे की आपल्याला जर का एव्ही मेडिलाईनला अजून एक्सपांड व्हायचं असेल, ऑल ओव्हर इंडिया जर का त्या ठिकाणी एक्सपांड व्हायचं असेल, तर त्या ठिकाणी नक्की आपण काही लेक्चर्स पूर्णपणे इंग्लिशमध्ये घेऊ. पर्टिक्युलरली जे लेक्चर्स हे आपण ओपन टू ऑल ठेवतोय, तर ते नक्की आपण त्या ठिकाणी 70-80% जो टेक्निकल पार्ट आहे सगळं इंग्लिशमध्ये घेऊ. मे बी कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे तो फक्त आपण मराठी लँग्वेजमध्ये घेऊ. ही खूप चांगली सूचना आहे, नक्की आपण फॉलो करू. आणि सर इन शॉर्ट मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्या आता लक्षात आलं असेल, आम्ही तुमचे नेम आणि ऍड्रेस घेत होतो, त्याच्यावरतीच काम चालू आहे. तुमचे ऍड्रेस जे देता तुम्ही त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आम्ही ग्रुपिझम करायला चालू केलेले, जे महाराष्ट्रातून आहेत, आउट ऑफ महाराष्ट्रातून आहेत, असे ग्रुपिझम चालू आहेत. आणि त्या रिजन वाईज जशी डिमांड असेल त्या पद्धतीने, इव्हन आता तुमचं उत्तर भारतातील लोक असतील त्यांना हिंदी आणि इंग्लिश ह्या पद्धतीनं छान समजू शकतं. तर अशा पद्धतीची डिमांड असेल तर निवळ आणि फक्त त्यांच्यासाठी आपण त्या पद्धतीने इव्हेंट ऑर्गनाईज करू शकतो. आमच्या कामाचं स्वरूप आता वाढायला लागले, जसे तुमच्या डिमांड आहेत तसे आमच्या कामाचं स्वरूप वाढायला लागले आणि आम्ही तशा पद्धतीने ग्रुपिझम करून रिजन वाईज कशा पद्धतीने करता येईल ह्याचं आमचं काम चालू आहे. म्हणजे फक्त एकाच वेळेस सगळ्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने बंबार्डिंग करणं चुकीचं राहील. वेगवेगळे मॉड्यूल त्या रिजन मध्ये आपल्याला कंडक्ट करता येईल. हे काम चालू आहे. निश्चितपणाने तुम्हाला सोयीस्कर लवकरात लवकर ते ऍक्टिव्हिटी दिसून येईल. आणखी कोणाला बोलायचं आहे? हिना सेठ बोला. हॅलो सर. बोला. Sir, lectures were very good. It's very too good. Explanation, I can't understand Marathi, but still I could relate. I have to listen the lecture 2-3 times, but then also I could relate. Very nice lecture, sir. Very nice.
थँक्यू व्हेरी मच मॅडम. व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. या डॉक्टर प्रतीक कुमार. नाही, त्यांचं झालंय बोलून बहुतेक. प्रतीक कुमार सिसोदिया हँड रेज दिसतोय, पण त्यांचं. बलेराम वानखडे. हा, नमस्कार सर. हा, बोला. बोला सर. मी नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथे 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. आज माझं वय 58 वर्ष आहे आणि ईसीजी हा माझा प्रांतच नव्हता असं मी समजून घेतलं होतं. परंतु माझ्या ओपीडी मध्ये माझ्याजवळ प्रॅक्टिस करणारा एक BMS नवीन डॉक्टर माझ्याकडे आला आणि तो सांगत होता, माझ्या तो पाहत होता की माझ्या दवाखान्यात माझ्या 100 मधून माझे जवळजवळ रोजची 100ची ओपीडी आहे. त्यातून जवळजवळ 4-5 पेशंट मी ईसीजी साठी रेफर करत होतो. तो डॉक्टर साहेब तुम्हीच का ईसीजी मशीन घेत नाही? अरे म्हटलं मला त्यातला काहीच येत नाही. मग मी ईसीजीचं पुस्तक आणलं, परंतु त्यातलंही मला काही समजत नव्हतं. आणि योगायोगानं मी AVMच्या आपल्या इमर्जन्सी याच्यामध्ये जॉईन झालो आणि केसकर सरांचे मी लेक्चर ऐकले आणि नंतर तुम्ही हेच सुरू केलं आपलं ईसीजीचं. त्यात मी जॉईन झालो आणि हळूहळू मला आता खूप चांगली प्रॅक्टिस झाली. मी कमीत कमी कोणता पेशंट आपल्याकडे ठेवायचा किंवा ईसीजीचं रिडिंग करून पेशंटचं आता मी निदान करू शकतो. पहिल्यांदा मी ईसीजीकडे पाहतच नव्हतो, आता ईसीजी चांगल्या तऱ्हेने पाहतो. कदाचित ही जर गोष्ट मला 20 वर्षापूर्वी मिळाली असती तर माझी प्रॅक्टिस अजून डेव्हलप झाली असती असं मला वाटतं. पण ठीक आहे, आज जरी झाली तरी याच्या पुढे तरी सुद्धा प्रॅक्टिस चांगली होणार आहे. आणि केसकर सरांनी ज्या नोट्स दिल्या त्याचं मी आता रजिस्टर तयार केलेलं आहे. ते माझ्या बाजूलाच आहे, माझ्या जवळ आहे. तर खूप छान मला मिळालं आणि मला अजूनही माझं असं वाटत नाही की मी ईसीजी करू शकेल म्हणून, परंतु अशक्य गोष्ट शक्य झाली आपल्यामुळे. आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तुंगीकर सरांची भाषा मला खूप म्हणजे सांगण्याची पद्धत खूप छान वाटली. असेच लेक्चर जर मिळाले तर मला वाटते आपले BMS लोक खूप पुढे जातील असं माझी हे आहे. आणि आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपला उद्देशच मुळात त्या ठिकाणी जनरल प्रॅक्टिशनरना स्किल डेव्हलपमेंट करणं हाच आपला त्या ठिकाणी उद्देश आहे, की जेणेकरून त्यांच्याकडून चुका होऊ नयेत आणि त्यांनी अतिशय, कारण हे रूट लेवलला काम करणारे डॉक्टर्स असतात. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तरी अपडेटेड नॉलेज किंवा वेबिनार्स होत असतात, CME होतात, पण ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरना त्या ठिकाणी अपडेटेड नॉलेज देणं हेच आमचं काम आहे. अजून कोणाला पुढे प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे? अगदी असंच आपण हे करू शकत नाही हा जो न्यूनगंड आहे तोच आम्हाला ह्या माध्यमातून कमी करायचा आहे. मग तो कोणत्या पॅथीचा आहे ह्याच्याशी आम्हाला फारसं काही नाही. तो BMS असो, BHMS असो किंवा ॲलोपॅथिक MBBS असो, तो समाजाची सेवा करतोय आणि आरोग्य सेवा देतोय. तर प्रायमरी केअर मध्ये तो परफेक्ट असायला पाहिजे, हाच हेतू आहे आमचा. मला वाटतं श्रेयांश देशमुख सर किंवा निलिमा सावजी अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. हा बोला. हा, माझी सगळ्यांसारखीच प्रतिक्रिया आहे. आपलं हे सिरीज मला खूप आवडली आहे आणि आता एक ऍडिक्शन सारखं झालंय म्हणायला हरकत नाही सर. तर माझी एक सूचना होती की आपण असं हे जे पुढचे जे कोर्सेस घेऊ, जे आता टॉपिक सरांनी सांगितलेलेच आहे. हॅलो, आवाज येतोय ना? हो, येतोय बोला. ते टॉपिक असे चालूच राहू दे, मध्ये गॅप न देता असं स्लो मोशन मध्ये घेता आली तर छान होईल असं वाटतंय मला. कारण आम्हाला आता सर सवय झाली आता अभ्यासाची. हो, नक्की करू आपण. तुम्हाला जरी सवय असते तरी आम्हाला थोडी विश्रांती लागते मधनं म्हणून आम्ही म्हणतो थोडं. काय होतं याच्यासाठी ना, प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी खूप कष्ट पडतात की आपल्याला समोर, कारण हा कसं असतं की हे काही रेडीमेड नसतात. तुमची जशी डिमांड असते त्या पद्धतीने त्या विषयाची माहिती घेऊन त्याचे प्रेझेंटेशन तयार करणे. म्हणजे एक लेक्चर जे आम्ही एक साधारणतः 2 तासात देतो त्याच्यासाठी आम्हाला 2 आठवडे त्या ठिकाणी ते प्रेझेंटेशन तयार करावं लागतं. आणि मग ते सगळं मॉड्यूल तयार करणं, ते अचूक होणं, की त्याच्यातनं काही त्रुटी राहू नयेत, हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचणं, की असं आपण मॉड्यूल चालू करतोय हे लोकांपर्यंत पोहोचून त्याचे रजिस्ट्रेशन तयार करून, त्याच्यामुळे तो एक साधारणतः 1-2 महिने गॅप आपोआपच त्या ठिकाणी पडतो. पण असा गॅप ठेवायचा असा काही आमचा उद्देश नाहीये, तर तो नक्की त्या ठिकाणी आपण लागोपाठ घेऊया. हो सर, नक्की सर. आम्हाला थोडं अपडेट व्हायची गरज आहे सर, आणि या माध्यमातून नक्की हो मी. नाही, अगदी बरोबर आहे मॅडम. तुम्ही म्हणता. हॅलो मॅडम, विषय कसा आहे, याच्यामध्ये जे स्पीकर आहे ते मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला जॉईन आहे, त्यांच्याही तिथल्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्यांच्या तिथल्या ड्युटी आहेत. आता तुंगीकर सर
म्हणजे काय म्हणजे वेळ कशा पद्धतीने काढून आले ते आम्हालाच माहित, कारण आता आजचं शेड्यूल त्यांचं नव्हतं. फक्त आपले चीफ गेस्ट आहेत आज आपल्याला अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला आज घेणं भाग होतं. मग अशा ह्या ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, त्यामुळे सगळ्या वेळेंचं वगैरे नियोजन करून करावं लागतं. त्यामुळे आपण एक आहे की अन्न चांगलं लागतंय म्हणून इथं खाऊ नये की अजीर्ण व्हावं. नाही अजीर्ण नाही होणार सर, पण आम्हाला म्हणजे खूप आवड निर्माण झालेली आहे. हो नाही, खूप छान, अगदी मनापासून तुम्ही भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि नक्की आपण त्याचा विचार करू की जास्तीत जास्त त्या ठिकाणी कोर्सेस जॉईन होतील. प्रत्येक जण प्रत्येक कोर्सला जॉईन होणार नाही हे पण लक्षात घ्या, की समजा एखाद्याला कार्डिओ डायबेटिकची आवड आहे, त्याला न्यूरोलॉजीची आवड असेल असं नाही, किंवा एखाद्याला पिडियाट्रिकची आवड आहे त्याला, तर ज्याला जे आवडतं त्यांनी त्या मॉड्यूलला जॉईन व्हावं अशी आमची त्या ठिकाणी आग्रह राहील. आणि कसं आहे, जनरल प्रॅक्टिस मध्ये आपण असं नाही म्हणू शकत की एखादा पेशंट त्या ठिकाणी पिडियाट्रिक आला तर नाही बाबा मला पिडियाट्रिकचं कळत नाही, तो दुसरीकडे जा, असं पण म्हणू शकत नाही. आपल्याला त्याला ट्रीट करावंच लागतं, आणि आपल्याला ट्रीट करायचं असेल तर ते जितक्या चांगल्या पद्धतीने आपण त्याला ट्रीट करू तर ते नक्की त्या ठिकाणी योग्य राहील. म्हणून हे आपण वेगवेगळे मॉड्यूल त्या ठिकाणी घेतोय. सर मला वाटतं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने अगदी सगळ्या क्षेत्रात आपल्याला असायलाच पाहिजे, पण प्रत्येकाने एक आता आपले कशा ना कशात तरी ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण इथून पुढची प्रॅक्टिस त्या पद्धतीने चालणार आहे. कारण सॅच्युरेशन खूप वाढत जाते, प्रत्येक जण तेच करणार आहे. तुमच्या आजूबाजूला एखादा कार्डियक मध्ये छान काम करेल, एखादा पेडियाट्रिक मध्ये छान काम करेल, तर रोजीरोटी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मिळून जाईल. पण स्पेशलायझेशन एक आपलं डेव्हलप व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. हा जरूर सर. हा नमस्कार सर. हा बोला. सर्वप्रथम मी केसकर सरांचे, मोहिते सरांचे, तुंगीकर सरांचे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष वाघ सर यांचे जाहीर आभार प्रकट करतो. मी स्वतः BHMS डॉक्टर आहे, माझी 20 वर्षापासून प्रॅक्टिस चालू आहे आणि मी नाशिक जिल्ह्यापासून 80 किलोमीटर दूर महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवरती प्रॅक्टिस करतो. सर सुरुवातीला कसं आहे की कॉलेज संपलं, हॉस्पिटलला प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर माझी ओपीडी चालू केली. ओपीडी चालू केल्यानंतर कालांतराने थोडंसं हॉस्पिटलचं पण प्लॅन केलं. व्हायचं कसं सर की इमर्जन्सी पेशंट आलं की आपण घाबरून जातो, याला काय द्यायचं काय नाही द्यायचं. आणि आमच्याकडे हॅलो सर आवाज येतोय ना? हो येतोय बोला. मी आदिवासी भागामध्ये प्रॅक्टिस करतो, तर आमच्याकडे कसं असतं इमर्जन्सी पेशंट आला म्हणजे तो एक तर आडवाच असतो डायरेक्टली, आणि त्यात मग किंवा तो थोडासा सिरियस असतो, त्याला आपण त्याला काही ट्रीटमेंट दिली आणि त्याचं पुढे कमी जास्त झालं किंवा काही तो अजून सिरियस झाला तर लोकांची टेंडन्सी अशी असते की नाही बाबा डॉक्टर तुमच्या इंजेक्शनमुळे तर नाही काही झालं ना, तुमच्या गोळीमुळे तर नाही काही झालं ना. त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स थोडासा हळूहळू कमी व्हायला लागतो. 20 वर्षामध्ये मी हे सगळं अभ्यासलं आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये माझा CCMP कोर्स झाला की ज्या CCMP बद्दल आपल्याला पूर्ण नॉलेज नव्हतं ते आम्हाला बऱ्यापैकी फार्मॅकचं नॉलेज कळालं. आणि माझा एक नाशिकला मित्र आहे मनीष पवार म्हणून, त्याने सरांचं मला नाव सांगितलं आणि त्यानुसार मग मी तुमच्या सिरीजला जॉईन झालो. योगायोगाने असं आहे की माझं पहिलंच तुमच्याबद्दल जे जॉईनिंग झालं ते इमर्जन्सी मेडिसिन बद्दल, की माझी खूप इच्छा होती की पुण्याला जाऊन रुबी हॉलला ते करणं, पण अंतर आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या ते शक्य नव्हतं. ते माझ्या घर बसल्याच मला मिळालं. आमच्याकडे पेशंटला सलाईन लावली, थंडी आली तरी मग दुसऱ्या जीपीला बोलवा, दुसऱ्याच्या रावण्या करा, त्यावेळेस आपल्याला पूर्ण घाम यायचा, त्याला थंडी वाजायची आम्हाला घाम यायचा. पण आता ती तसं काही झालं तर ती केस मी स्वतः मॅनेज करू शकतो, इतका कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. दुसरी गोष्ट आपल्याकडे सगळं इमर्जन्सी असल्यामुळे आता असं वाटत नाही की विंचू चावलाय साप चावलाय तरी येऊ दे बाबा माहिती आहे मला, किंवा मी आता त्या कॉन्फिडेंटली ते करू शकतो. एखाद्या पेशंटच्या नात्याने सांगितलं डॉक्टर असं झालं आणि तुम्ही दिलं तर आपल्याला त्याला उत्तर देण्यासाठी जी डेअरिंग लागते ना सर, ती त्या कारणाने आता आपल्यामध्ये डेव्हलप झाली. दुसरी गोष्ट माझ्याकडे इमर्जन्सी पेशंट आलं, रात्रीला स्वेटिंग येते, क्लिनिकली कळतं की याला EMI बसलाय, पण आपल्याकडे प्रूफ काही नसतो म्हणून मी ECG मशीन पण घेतलं. पण ECG इंटरप्रिटेशन करायसाठी आपल्याला तेवढी डेअरिंग नव्हती. मग फक्त पेशंट देखत आपण तो वाचतोय म्हणजे ऍक्टिंग करायची फक्त सर, की बाबा हा कळतंय मला काहीतरी कळतंय आणि त्याचं इंटरप्रिटेशन जे असेल मग ते आपण बघायचं. पण आता ते ठीक आहे, मी 100% त्यात पूर्ण नाहीये, पण 50% आता कळतं की नाही बाबा याला काय करायचंय आता. तर एवढा माझा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढलाय सर. तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्या टीमचं एकदा परत अभिनंदन करतो आणि आभारही करतो. आणि असंच जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या बरोबरच काम करावं, आपल्या सोबतच राहावं अशी इच्छा. एवढे बोलून 2 शब्द संपवतो सर. थँक्यू, धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया व्यक्त केली. सयाजी सर बोला. शीतल तानवडे सर. हॅलो. हा बोला. बोला. आवाज येतोय. हा
सर पहिल्यांदा मी तुमचं धन्यवाद देतो सर्वांचे की आम्हाला पार्टिसिपेट होण्याचा चान्स मिळाला की चांगल्या प्लॅटफॉर्मवर या. हॅलो. हा बोला बोला, ऐकू येतं तुमचं. त्यामुळं आम्हाला भरपूर सर फायदा झालेला आहे जीपी मध्ये. आणि सर केसकर सर, अतुल सर यांचा तर मनपूर्वक धन्यवादच द्यायला पाहिजेत, कारण त्यांनी अगदी सोप्या शब्दामध्ये ईसीजी जे शिकवलेलं आहे ते खूपच म्हणजे अगदी पहिलीच्या मुलाला जसं शिकवतात त्या पद्धतीनेच लेक्चर झालीत सगळी ती. हॅलो. धन्यवाद. हा, आणि सर तुम्ही सर एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये राहून सुद्धा एवढे ग्राउंड टू अर्थ आहात, याचा पण खूपच अभिमान वाटतो आम्हाला सर. धन्यवाद. कारण आणि पुण्याचं म्हणजे पुण्यामध्ये राहणारी जी व्यक्ती आहे ती एवढ्या ग्राउंड टू अर्थ मोठ्या लेवलला काम करणारी असेल असं वाटत नाही सर. याच्यात मोठा एक शाल जोडीतलाय बरं का, पुण्यात राहणारी व्यक्ती एवढी ग्राउंड. कारण मी पण सर खूपच पुण्याचा अनुभव घेतलाय, त्यामुळे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटला काम करून सुद्धा सर तुम्ही एवढ्या म्हणजे इझिली बोलू शकता. म्हणजे हे म्हणजे खूपच आश्चर्य गोष्ट आहे सर. नाही, पण ही जी देण आहे ना अकॅडमिक हे चालू करण्याची किंवा हे अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी घेण्याची, ही देण मला पुण्यातूनच मिळालेली आहे. त्यामुळे ज्ञानाचं माहेरघर म्हणतात ना शिक्षणाचं, पुणे तसंच आहे. फक्त काही कन्सेप्ट वेगळ्या असतील पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू. ज्ञान घेण्यासाठी पुणे खूपच छान आहे. मोहिते सर, आपल्याला वाघ सरांचा एकदा तुम्ही बघितलं ना, 5:30 वाजत आलेत, म्हणजे त्यांना काही बोललोय सरांना. हो हो हो, ठीक आहे. वाघ सर तुम्ही अनम्यूट करताय थोडं. प्रतिक्रिया पुढे असेल कोणाच तर घेऊया तोपर्यंत. डॉक्टर शीतल तनवडे. हा, गडबड नाहीये मला. ओके. अच्छा. हा, तानवडे सर बोला. डॉक्टर सुनील सावंत. डॉक्टर प्रशांत बोला, अनम्यूट करा. सर नमस्कार. बोला. एक आम्ही प्रॅक्टिस टाकली त्यावेळी कपूर्स गाईड फार फेमस होते. हॅलो. हा, माहितीये कपूर्स गाईड होते ते. कपूर्स गाईड तर म्हणजे प्रत्येक जीपी नेमो क्लिनिक सुरू करण्यापूर्वी कपूर्स गाईड घ्या, म्हणजे त्यात सोप्या भाषेत सगळं दिलेलं असायचं. तर त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने चांगलं आणि इतके मातृभाषेत शिकायला मिळतं, तर ते पटकन सिम्युलेट होतं, नुसतं ऍब्सॉर्ब नाही होत, ऍब्सॉर्ब होतं. तर हा एक चांगला मुद्दा. दुसरं की रेग्युलर हे रिपीट व्हायला पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकत राहिलं तर मग त्या चांगलं लक्षात येईल. 15 मिनिटं लागणार आम्हाला, मीटिंग चालू आहे. ईसीजी मशीन असून सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो इंटरप्रिटेशनचा किंवा दुसऱ्याची डिस्कशन होता, तो त्याच्यामुळे आम्हाला आलेला आहे. तरी अधूनमधून त्याची परीक्षा घेत राहावी असं माझं सूचना आहे. हा, ही एक चांगली सूचना आहे बरं का. त्या ठिकाणी कोर्स संपला तरी ग्रुप असणार आहे, त्याच्यामुळे परीक्षा ही मधून मधून मी घेत राहीन. आणि बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन पेपर टाकायचा, भले त्याचे उत्तर 1 तासाने द्या, 2 तासाने द्या, अभ्यास करून द्या. करेक्ट. करू पुट टू टेस्ट ते रिअलाइज नाही होत. बरोबर आहे. गाडी एकदा शिकून उपयोग होत नाही, मधनं चालवली तर ती नाहीतर बंद पडून जाऊ शकते. त्याच्यामुळे ग्रुप वरती त्या ठिकाणी बरेच ईसीजी सध्या चालू असतात, त्याच्यामुळे मग मी परत माझे ईसीजी टाकून त्या ठिकाणी ऍडिशन करत नाही. तर एक ते मी सांगू इच्छितो की ग्रुप वरती जेव्हा आता ईसीजीचं डिस्कशन चालू आहे ना, तर दिवसभरात फक्त एकच ईसीजी डिस्कस करा. काय होतं, 3-4 ईसीजी टाकले असतं, कोण कोणाविषयी काय बोलतंय काय चाललंय हे बरेचदा त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. एक रिस्ट्रिक्शन पाळून घ्यायचं की दिवसाला पाहिजे सकाळच्या पूर्वार्धात 1 ईसीजी आणि दुपारनंतर 1 ईसीजी, एवढे 2च ईसीजी टाका आणि त्याच डिस्कशन करा, म्हणजे त्या ठिकाणी कन्फ्युजन होणार नाही. नवीन येणारा जो मेंबर आहे त्याला कळत नाही की नक्की कशाविषयी चाललंय. आणि एक साधारणतः आपण महिन्याच्या शेवटी एखादा ठरवून घेऊ वार,
तर त्या दिवशी आपण MCQ बेस आता जशी परीक्षा घेतली त्या पद्धतीने फक्त 5च क्वेश्चन किंवा 10च क्वेश्चनची छोटी परीक्षा घेऊया, म्हणजे त्या हिशोबाने थोडस अपडेट करत जातील. तर मला वाटतं वाघ सरांचं आता आपण मनोगत घेऊया आणि त्याच्यानंतर वेळेचं बघू कसं होतंय आणि त्या पद्धतीने, नाहीतर त्या ठिकाणी आपण कन्क्लुडिंग रिमार्क्स घेऊया आपण. वाघ सर अनम्यूट करा आणि तुमचं मनोगत. हा नमस्कार. नमस्कार सर. हो येतोय. सुरुवातीला आर्य वैदिक मेडिलाईन या फोरमला धन्यवाद. अशासाठी की त्यांनी ही चळवळ जी चालू केली आहे, चळवळ या स्वरूपातच ते करतायत, ती खूप उपयोगाची आहे सगळ्यांच्या. डॉक्टर पद्मनाभ सर, डॉक्टर अतुल सर, वैद्य सर, डॉक्टर संदीप मोहिते, डॉक्टर संदीप हजारे खरं म्हणजे कॉमन फ्रेंड माझे यातले. अनेक खरं म्हणजे मगाशी जसं आलं यातले सगळे मुद्दे खरं तर येऊन गेलेत, कारण वैचारिक तार जुळणं असं जसं म्हणतोय तसं बहुतेक आहे. वेबिनार्स अनेक होतात, CME होतात, पण याचं वैशिष्ट्य असं वाटतं मला की ज्या प्रतिक्रिया आल्या की आमचा आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास वाढण्याचं कारण काय, तर ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट चांगल्या पद्धतीनं करायला शिकवल्यामुळं ती भीती जाते आणि भीती गेली की आत्मविश्वास वाढतो. एक काय केलं तर सुरुवातीला परीक्षा ठेवली. परीक्षा असताना मन जेवढं लावून ऐकलं जातं तेवढं परीक्षा नसताना ऐकलं जात नाही. कॉन्सन्ट्रेशन हा मुद्दा त्याच्यात महत्वाचा असतो. इमर्जन्सीची सगळ्यांनाच भीती वाटते, त्यातही कार्डियाक इमर्जन्सीची जास्त भीती वाटते. त्यामुळं ती भीती जाण्यासाठी तुम्ही तर एक इमर्जन्सी किट पण दिलं ते खूप चांगलं झालं. कारण काय की नुसतं सांगणं आणि त्यातल्या सगळ्या अडचणींचा विचार करून त्याच्यावर उपाय काढणं हे खूप चांगलं झालं. म्हणजे हे वापरणार, जसं त्या विनोदात सांगतात की पाऊस पडावा म्हणून यत्न केला पण छत्री एकाच माणसानं आणली होती. जर इमर्जन्सी मध्ये आपल्याला त्यातनं बाहेर निघायचंय तर किट त्यांना लागणार, ते त्यांनी होऊन गोळा करण्यापेक्षा आपण दिलं, हे खूप चांगलं झालं. पद्मनाभ सरांनी कोविड मध्ये जो उपक्रम केला, अगदी सर्वसामान्य माणसांना पण त्याची माहिती दिली आणि जनरल प्रॅक्टिशनर्सना पण दिली. त्यावेळी त्याचं महत्व खूप अधोरेखित झालं, कारण कोविडच्या फर्स्ट वेव्ह मध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स त्याच्यापासून 4 हात लांब राहिले, कारण काय त्याचं माहिती नव्हतं. हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता. आणि दुसऱ्या वेव्ह मध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स त्याच्यात उतरल्यानंतरचा जो सिनेरिओ होता, फरक होता, तो खूप मोठा होता. म्हणजे खरं तर कुठल्याही आजारासाठी जनरल प्रॅक्टिशनर कडे पहिल्यांदा जाणार आणि त्या याच्यामध्ये जर त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही पुढे न्या, तर तिथंच माणसांना हा काहीतरी गंभीर आजार आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे त्यांनी जर ट्रीट केलं तर हा आजार साधा आहे अशी मानसिकता त्यांची असते आणि विश्वासही असतो. त्याच्यामुळं कोविडमध्ये ज्यावेळी त्यांनी त्या कोविडमध्ये उतरले त्यावेळी याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला असं लक्षात आलं. आपण एक श्लोक ऐकलेला आहे, न त्वम कामये राज्यम न स्वर्गम ना पुनर्भव. पहिल्या ओळीबद्दल मी काही म्हणणार नाही, कारण आपला उदरनिर्वाह जो आहे तो त्याच्यावरती अवलंबून आहे आपल्याला माहिती आहे. पण त्यातली शेवटची ओळ जी आहे, प्राणीनाम वैद्यक शास्त्राचा मूळ उद्देश जो आहे तो हाच आहे की प्राणी मात्राचं दुःख दूर करण्यासाठी जर कुठे बघत असतील तर ते वैद्यकीय व्यावसायिकाकडे बघतात. त्यामुळं त्यांच्याकडनं आपलं दुःख कमी व्हावं ही त्यांची अपेक्षा असते आणि हे रुग्णहित त्यांचा त्रास कमी व्हावा असं जर वाटत असेल तर ज्यावेळी आपण ग्रॅज्युएट झालो होतो त्यावेळी आपलं जे ज्ञान होतं त्याच आधारावरती आपण करण्यापेक्षा जे नवीन आजार जसे येतात तसं आपल्या मर्यादा असतात त्याही मर्यादा कमी करत गेल्या तर ते चांगल्या प्रकारे आपण रुग्ण सेवा करू शकतो असं वाटतं. अनेक आता मॉडर्न मेडिसिन मध्ये तर ॲलोपॅथिक क्रेडिट पॉइंट CME हे कंपल्सरी आहे. बाकीच्या पॅथीनाही कदाचित ते येऊ शकतं, पण कंपल्शन नाही म्हणून मी ज्या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी राहील
हे म्हणणं बरोबर नाही. म्हणजे पाय पुसणं असतं त्याच्यावर लिहिलेलं पुढं ऍज मी असं म्हणलं तर घोटाळा आहे. तसाच लोकांनी त्याचा वापर करावा. तर हे सोयीचं नाही. अपडेट हे होत राहणं गरजेचं आहे आणि ते आपणहून केलं पाहिजे. त्याची सक्ती नसली तरी सुद्धा. आयुर्वेद शास्त्रात 2 नावं आपण ऐकतो. एक नाव असतं चरक आणि दुसरं असतं सुश्रुत. त्यातलं चरक हे नाव काय आहे, तर जे स्वतःच्या जागेवर न राहता जे फिरत राहतात, म्हणजे केसकर सरांसारखे, की ज्यांना जे पाहिजे त्या ठिकाणी त्यांना ते लिहून देतात. दुसरे जे आहेत सुश्रुत, ते म्हणजे आपल्यासारखे, म्हणजे आम्ही आमच्या जागेवर बसणार आणि आम्हाला जे मिळेल ते आम्ही ऐकत राहणार. सुश्रुत म्हणजे चांगलं ऐकणार. तर हे स्किल डिपेंडंट वाले जे आहेत ते फिरायचे नाहीत, म्हणजे सर्जरी वाले, कारण त्यांना तिथे ते असणं गरजेचं असतं. त्यामुळे ते एका ठिकाणी बसून ऐकायचे म्हणून त्यांचं नाव सुश्रुत असं पडलेलं आहे. यातलं मगाशी जो मुद्दा आला की पुस्तकं, वेबसाईट हे अपडेट होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आज इंटरनेटमुळे उपलब्ध आहे. पण त्याच्या मर्यादा ज्या आहेत ते आपल्या लक्षात आलेल्या आहेत. खरं म्हणजे या सिरीज मध्ये ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या मर्यादा सांगितल्या. कारण 10 पानं 10 पुस्तकं वाचून आपल्याला जे समजत नाही ते आपल्याला चांगल्या मार्गदर्शकानं सांगितल्यानंतर 10 मिनिटांमध्ये समजतं. कारण आपली अडचण काय आहे, आपल्याला आपली लेवल काय आहे ते समजून घेऊन आपल्याला मार्गदर्शन केल्यामुळं ते नेमकेपणानं मार्गदर्शन असतं. त्यामुळे प्रतिक्रिया अशा आल्या आपल्या की ते आम्हाला वापरता आलं. दुसरं त्यातलं असं आहे की जेवढा तज्ञ एखाद्या विषयातला जास्त तेवढा तो सोप्या भाषेमध्ये सांगतो. म्हणजे तज्ञांच्या व्याख्या 2 असतात. एक व्याख्या काय आहे, तर त्यांचं व्याख्यान खूप चांगलं झालं, त्यांनी काय सांगितलं ते कळलं नाही पण ते खूप हुशार होते, तर ही एक व्याख्या आहे. आणि दुसरी आपण आता जे आपल्यामध्ये जे आहेत त्यांनी जसं सांगितलं केसकर सरांनी, अतुल सरांनी, की आम्हाला इतक्या पहिलीच्या मुलांना जसं शिकवतात त्या पद्धतीनं आम्हाला शिकवल्यामुळं दुसरं काय आहे की त्याचं ऍप्लिकेशन, कुठल्याही ज्ञानाचं ऍप्लिकेशन करणं, हे ज्ञान ते देणाऱ्यांनी चांगलं दिलं आणि घेणाऱ्यालाही चांगलं कळलं, हे त्याचं टेस्टिंग असतं. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला वापरता येण्या इतकी समजली म्हणजे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजली आणि ह्या वापरण्यात येणाऱ्या अडचणी ज्ञान वापरण्यात ह्या तज्ञांना माहिती असल्यामुळे त्यांनी तुम्हाला ते व्यवस्थित सांगितलेलं असल्यामुळे ते चांगलं समजलं. जसं मगाशी सांगितलं की पॅथीचा विषय नाही. कसं असतं की आपण लष्करातही बघतो की एअरफोर्स आहे, नौदल आहे, नेव्ही आहे, तसं आर्मी आहे. तर या प्रत्येकाचा उपयोग जो आहे ना तो त्या त्या वेळेला वेगळा असतो आणि त्याचा हेही असतं. म्हणजे मी लष्कराचं उदाहरण घेण्यापेक्षा आपण ट्रान्सपोर्टेशनचं जर उदाहरण घेतलं तरी आपल्याला चालू शकतं की मी या गल्लीतनं त्या गल्लीत जायला जर मला हेलिकॉप्टर किंवा विमान वापरायचं असेल तर मुळात मला कितीतरी पट लांब त्या विमानतळावर किंवा हेलिपॅडवर जावं लागेल आणि मग शेजारच्या गल्लीच्याही कितीतरी लांब उतरावं लागेल आणि मग त्या गल्लीत यावं लागेल. तर या गल्लीतनं त्या गल्लीत जायचं असेल तर पायी जाणं हेच बरोबर आहे. सायकल उपयोगाची येते, पण दिल्लीला जायचं असेल, विक्रम करायचा असेल तर सायकलवर जाणं बरोबर आहे. पण मी दिल्लीला सायकलवर नेहमी जाईन असं म्हणणं जेवढं चुकीचं आहे, तसं आपल्याला त्या त्या पॅथी मधले स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत आणि त्याचे विकनेसेस काय आहेत हे जर कळाले तर आपण त्याचा फायदा आपण त्या रुग्णांना देऊ शकतो. म्हणजे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत, डिजनरेटिव्ह डिसीज आहेत, लाईफस्टाईल डिसीज आहेत. एकूण काय तर आपण सर्व पॅथींचा, सर्व उपचार पद्धतींचा विचार करून जर लोकांचा म्हणजे रुग्णांचा त्रास कमी करू शकलो, त्यांचं आयुष्य वाढवू शकलो, त्यांची इफिशियन्सी वाढवू शकलो, त्यांचं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकलो तर आपण ज्या परमेश्वरानं वैद्यकीय ज्ञान ज्या हेतून दिलेला आहे तो हेतू पूर्ण करू शकतो असं वाटतं. त्यामुळे मग हे आर्यवैदिक मेडिलाईन, पद्मनाभ केसकर हे जे सगळे ज्या पोट तिडकीनं तळमळीनं जे काम करतायत त्याचा उद्देश सफल झाला असं वाटतं. त्यामुळे ही चळवळ अशीच पुढे चालत राहावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद सर. केसकर सर काय बोलू इच्छिता बोलायच्यावर?
आवाज सर, आवाज अनम्यूट करा. सरांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये आणि मनापासून ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याच्यामुळे जे काही आपण काम करत आहोत आणि त्याच्यामुळे जो कधी कधी खूप थकवा येऊन जातो, कधी कधी मी तुम्हाला म्हणतो सर आता खूप थकलोय मी, तर हे सर्व थकव्याचं आपण म्हणू की चीज झालं. आपण सगळेजण, अतुल सर आहे, तुम्ही आहे, मी आहे, किंवा आपल्या बरोबर जे जॉईन असते सगळे लोक आहेत, हे त्या ठिकाणी जे काम करतायत, तर त्याचं मला असं वाटतं की असे छान शब्द ऐकले थोरा मोठ्यांचे आणि आपल्या सिनियर्सचे, तर नक्कीच आपल्याला अजून त्या ठिकाणी बळ मिळतं आणि पुढे सुद्धा वाटचाल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मोटिवेशन मिळतं. तर सर्व पार्टिसिपंट्स आणि आपले आजचे चीफ गेस्ट ज्यांनी आता सर्वात जास्त मार्क मिळवलेले जे काही आज आपले विद्यार्थीच म्हणू आपण, जरी 58 वर्षाचे असले तरी त्या ठिकाणी ते विद्यार्थी म्हणूनच आपल्या ठिकाणी आलेले आहेत. तर या सगळ्यांचं मला त्या ठिकाणी कौतुक पण वाटतं आणि त्यांचे आभार मानावेसे वाटतात की ते त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती जॉईन झालेत. अतुलचे तर खूप आभार की त्या ठिकाणी 10 तासाची स्ट्रेसफुल ड्युटी करून तो त्या ठिकाणी 2-2 तासाचे लेक्चर्स आपल्याला देण्यासाठी त्या ठिकाणी अगदी आणि हसतमुख, म्हणजे मला प्रसन्न चेहरा. कधी कधी कसं असतं की एखादा लेक्चरर असतो की त्याची देहबोली असते, बॉडी लँग्वेज म्हणतो, त्याच्यातनं लक्षात येते की अरे हा मेकॅनिकली शिकवतोय म्हणून, पण अतुलची देहबोली इतकी पॉझिटिव्ह असते आणि इतकी प्रसन्न असते की त्या ठिकाणी आपल्याला पण त्या ठिकाणी शिकण्याचा उत्साह येतो. आणि मोहिते सर, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी मी बघितलं आता कोल्हापूरला तुमच्याकडे व्हिजिट दिली तेव्हा तुमचं सर्व कार्य असेल आणि त्या ठिकाणी तळमळ जी आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काय अजून वेगळं करता येईल याच्यासाठी तुम्ही खरं सांगायचं तर तुम्ही सगळं जे सांभाळून करतात त्याच्याबद्दल माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत. आणि पार्टिसिपंट मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे बघत असतात की आपण नवीन त्यांच्यासाठी काय देऊ शकतोय. तर नक्कीच त्यांना मी विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याच्यापेक्षा छान छान कार्यक्रम असतील, अकॅडमिक इव्हेंट्स असतील, हे आमच्याकडनं प्लॅन होतील. तर त्या ठिकाणी अतुलला मी विनंती करतो की त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करावं आणि शेवटी मग मोहिते सर कन्क्लुडिंग रिमार्क देतील आणि आपण कार्यक्रम थांबूया. ओव्हर टू अतुल. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? अनम्यूट करा. माझा अनुभव तर एकदमच छान होता. असं म्हणतात की ज्ञान हे दिल्याने वाढतं, तर मग आपण प्रत्येक वेळेला शिकवताना आपल्याला सुद्धा नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात. पण ज्ञान हे देण्यासाठी, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी किंवा एका गटाकडनं दुसऱ्या गटाला देण्यासाठी किंवा एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीला देण्यासाठी एक प्रोसेस लागते, एक प्लॅटफॉर्म लागतो. तर तो हा महत्वाचा प्लॅटफॉर्म हा एव्ही मेडलाईन सर्व्हिस आपल्याला उपलब्ध झाला. तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, त्याला एक प्लॅटफॉर्म देणं आवश्यक आहे. तर तो आपल्याला ह्या एव्ही मेडलाईन थ्रू मिळालेला आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मला एक असा एक म्हणजे नायक लागतो की जो सगळ्यांना एका ह्याच्यामध्ये एकत्र आणेल, हे सगळं एकत्र घडवून आणेल. तर ते मोहिते सरांनी केलेलं आहे. आणि मी नेहमी केसकर सरांकडनं काही ना काही शिकत असतो, त्यांच्या सोबत लेक्चर घेताना किंवा त्यांचे लेक्चर ऐकताना किंवा काय. तर प्रत्येक वेळेला मला केसकर सरांकडनं हे लक्षात येतं की आपला विचार हा दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यापर्यंत कसा पोचवायचा, हे मी केसकर सरांकडनंच बऱ्याचदा शिकत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे जे पार्टिसिपंट याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी जे जॉईन केलं, त्या सगळ्यांनी जी उत्सुकता दाखवली आणि ज्याप्रमाणे सगळ्यांनी ते शिकण्याची जी एक भूक ज्याला आपण म्हणतो ती सगळ्यांनी दाखवली, ती सुद्धा म्हणजे नावाजण्यासारखीच आहे. आमचं जर आता बऱ्याच लोकांनी सगळं कौतुक केलं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मला काय वाटते तर लोकांना ईसीजी आवडायला लागलाय आणि तो शिकावा आणि त्याच्याबद्दल आपण माहित करून घ्यावं लागलं, हेच आम्ही त्यांच्या मनामध्ये हे जे आम्ही निर्माण करू शकलो तेच मला जास्त त्याच्यामध्ये यश वाटतं. बाकी इन्फॉर्मेशन ज्याला आपण आता हे ईसीजी बद्दलचं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन ही आपण जसं जसं दिवस जातो नवीन गोष्टी बघतो तसं आपल्याला त्याची माहिती मिळत जाते. पण माहित करून घ्यावं, आपल्याला शिकावं असं वाटणं हेच जास्त त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर मी सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्या पार्टिसिपंटना धन्यवाद देतो
आणि मी मोहिते सरांना विनंती करतो की त्यांनी आता पुढचा कार्यक्रम पुढे घ्यावा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता अखेरच्या भागात मी येतोय आणि 2च मिनिटं बोलतो आणि मी ह्या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. खरं तर एखाद्या प्लॅटफॉर्म वरती, मग राजकीय असो, शैक्षणिक असो किंवा कुठलाही एखादा मंच असेल, तर त्या मंचावरती एकाच विषयातील दिग्गज जर असतील आणि 2 दिग्गज असतील तर त्याच्यामध्ये संवादापेक्षा 20 संवाद होण्याची दाट शक्यता असते. पण हे लेक्चर सिरीज होत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की केसकर सरांचे बोल तुंगीकर सर आपल्या तोंडातून बोलत होते आणि तुंगीकर सरांचे बोल केसकर सरांच्या तोंडून ऐकायला मिळत होते. इतकं छान कोऑर्डिनेशन आणि एकमेकाशी अगदी चांगल्या पद्धतीनं कुणाचा पॉइंट मिस झाला असेल किंवा कुणाला आणखी ऍड करायचा असेल तर इतक्या सफाईदारपणे हे घेत होते की फारच म्हणजे अद्भुत. म्हणजे मला जे एक ऑर्गनायझर म्हणून जे धोका वाटत होता तो कोणताही धोका माझ्या 3ऱ्या लेक्चर पासून नाहीसा झाला आणि अतिशय छान पद्धतीने ही लेक्चर सिरीज झाली. त्यामुळं आता ह्यांचं मी आभार मानू की काय, कारण मला आभार कुणाचे आता बाहेरचे जे असतील स्पीकर तर त्यांचे आभार मानून तिथे विषय संपवावा लागतो, पण हे आमचे आता टीम मेंबरच आहेत त्यामुळे फक्त मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट की पार्टिसिपेंट ज्या विश्वासानं आमच्याशी कनेक्टेड आहेत आणि तुम्ही अपेक्षा आमच्याकडे व्यक्त करतायत, निश्चितपणे आम्ही त्या पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करत जाऊ. कारण मी एक विद्यार्थीच आहे, मलाही याच्यातून शिकायलाच मिळतं आणि हे करत असताना तुमच्या अपेक्षेतून मला आता अशा ठिकाणावरती आहे की मला हे करतच जावं लागणार, कारण मला कुणाला नाराज करायचं नाही. एखाद्याची अपेक्षा असेल ती पूर्ण करण्यासाठी मला धडपडावंच लागणार आहे आणि ह्याच्यासाठी मला मोरल सपोर्ट देणारे अतुल सर असतील, केसकर सर असतील, असे दिग्गज लोक जर माझ्या पाठीशी असतील आणि वाघ सरांसारखे शुभाशीर्वाद देणारे जर लोक माझ्या पाठीशी असतील तर मला वाटत नाही की आपण ह्या ठिकाणी कुठं थांबू आणि कुठे अडथळे येतील. आणि ज्ञानयज्ञ हा अशाच पद्धतीनं चालू ठेवण्याचा मी आर्यवैदिक मेडिलाईनच्या वतीने प्रयत्न करतो आणि आर्यवैदिक मेडिलाईनचे जे माझे बॅकबोन किंवा जे सपोर्ट आहेत जसे की डॉक्टर संदीप हजारे आहेत, डॉक्टर शिल्पा हजारे आहेत, डॉक्टर प्रदीप ढवळे पाटील आहेत, डॉक्टर अमोल चौगले, डॉक्टर विनय चव्हाण, हे जे पडद्याआडचे सूत्रधार आहेत. जिथं मला कुठं काही गोष्ट कमी जाणवत असेल मी यांच्याशी डिस्कस केल्यानंतर मला त्याच्यातून मार्ग सापडत जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जिचं सपोर्ट नसेल तर मी काहीच करू शकलो नसतो, माझी पत्नी. कारण ओपीडी बघणं आणि पुन्हा हे करणं, थोडस ओपीडी कडे दुर्लक्ष वगैरे जर होत असेल तर ती सांभाळून घेते आणि करते, म्हणून मला या गोष्टी करणं शक्य आहे. एकदम सुरुवातीच्या काळात मी अक्षरशः शिव्या खाल्लेल्या आहेत, पण ज्या पद्धतीनं लोक कौतुक करतायत हे बघून तिलाही बरं वाटतं, त्याच्यामुळे मी आणखी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातोय. तर ते आहेत, सर्व आहेत म्हणून एव्ही मेडिलाईन आहे, तुम्ही सर्व पार्टिसिपेंट आहात म्हणून एव्ही मेडिलाईन आहे. तर मी सर्व पार्टिसिपेंट्स मी ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या वेबिनार सिरीज मध्ये राजेश बदाने सर असतील, बगली सर असतील, ह्यांनी आपणाला जे काही स्पीच दिलं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून माझ्यासाठी आनंदाची बाब म्हणजे आमचे वाघ सर प्रेझेंट राहिले, त्यांनी मनोगत व्यक्त केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. तत्पूर्वी हे चालू ठेवण्याचं काम करणार संतोष पात्रवड ह्यांना विसरून चालणार नाही, ते टीम मेंबर आहेत, मी त्यांचा आभार मानणार नाही, पण नाव घेणं क्रमप्राप्त आहे. तर मी सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.